पिंपरी चिंचवडमध्ये हुंड्याच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या। हुंड्याच्या मागणीसाठी मानसिक आणि शारीरिक छळ करून एका विवाहितेला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केली। ही घटना 17 जुलै रोजी बोराडे वस्ती मोशी येथे घडली। किरण आशिष दामोदर असं आत्महत्या केलेल्या विवाहितेचं नाव आहे। या प्रकरणी संजय हरिभाऊ दोड, जवळखेड बुद्रुक, तालुका कोट, जिल्हा अकोला यांनी फिर्याद दिली आहे। आशिष दीपक दामोदर, बोराडे वस्ती मोशी, मूळ गाव कावसा, तालुका कोट, जिल्हा अकोला। सुनंदा दीपक दामोदर, गाव कावसा, तालुका कोट, जिल्हा अकोला आणि दीपक तुकाराम दामोदर, गाव कावसा, तालुका अकोट, जिल्हा अकोला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपी पती आशिष याला अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी फिर्यादीची मुलगी किरण दामोदर हिला लग्नात हुंडा दिला नाही म्हणून वेळोवेळी पैशाची मागणी केली। त्यांनी फिर्यादींकडून थोडेफार करून एकूण 5 लाख रुपये घेतले। त्यानंतर पुन्हा आणखी पैशाची मोटारसायकलची मागणी केली आणि वेळोवेळी तिला मारहाण, शिवीगाळ आणि धमकी देऊन तिचा मानसिक व शारीरिक छळ केला। या छळामुळे किरण यांनी आत्महत्या केली आहे। भोसरी MIDC पोलीस तपास अजूनही करत आहेत।